नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज आपण इथे पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर कशी बनवायची हे बघणार आहोत. आणि आता शेवटचा म्हणजे चौथा सोमवार पण येत आहे. तुम्ही सोमवारी पण ही खीर बनवू शकता गोडाधोडाचं म्हणून. तर मी इथे एक मोठी वाटी गहू घेतलेले आहे आणि हे घरचे गहू आहेत. मी याला गिरणीवरून काढून आणलेला आहे आणि त्याच्या भुसा म्हणजेच कोंडा वेगळा पाकडून घेतलेला आहे. तुम्ही इथे खपली गहू पण यूज करू शकता. खपली गहू हे गव्हाच्या खिरीसाठीच वापरले जातात. तर इथे मी घरचे गहूच काढून घेतलेले आहे आणि त्याला असं स्वच्छ धुवून मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये 1 तासासाठी ठेवून दिलेलं आहे. तुम्ही रात्रभरही ठेवू शकता. तर 1 तासाच्या नंतर बघा हे गहू असं मस्त फुललेले आहेत आणि हाताने म्हणजेच नखाने छान असं तुटत पण आहेत. तर मी ते स्वच्छ धुवून त्याला परत आणखीन कुकरमध्ये टाकलेलं आहे. तर मी 1 मोठी वाटी गहू घेतलेले होते, तर 3 पटीने आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामध्ये आणि 2 चम्मच तांदूळ भिजत ठेवलेले होते मी. 2 चम्मच तांदूळ भिजत ठेवलेले होते आणि ते ॲड केले मी. तुम्ही म्हणजे ऑप्शनल आहे ते. नसेल करायचं तर नाही करा. तर त्यामध्ये अर्धा चम्मच मी तेल टाकलेलं आहे परत. तर तेल टाकल्यानंतर काय होईल, तर मस्त असं खीर शिजायला मदत होईल. लवकर खीर शिजण्याला मदत होते. म्हणून मी अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे. ऑप्शनल आहे ते पण. तर असं मस्त मी 4 शिट्टी कुकरला काढून घेतले आणि तिकडं ओला नारळ मी खिसून घेतलेला आहे खिरीमध्ये टाकण्यासाठी. तोपर्यंत तिकडे मस्त कुकर असं थंड झालेलं आहे. बघू शकता तुम्ही गहू असं मस्त फुललेले आहेत, छान शिजलेले आहेत, मऊ मऊ लुसलुशीत झालेले आहेत. तर परत आपल्याला गॅसवर कुकर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये मी अर्धी मोठी वाटी गूळ ॲड केलेला आहे आणि अर्धी मोठी वाटी साखर ॲड केलेली आहे. तुम्ही कोणतंही एक वापरू शकता किंवा दोन्ही घालू शकता. तर मी ते दोन्ही थोडं थोडं घातलेलं आहे. 1 मोठी वाटी गहू होते म्हणून मी एकच वाटी यूज केलेला आहे दोन्ही मिळून. तुम्ही चवीनुसार तुमच्या आवडीनुसार जास्तही गोड ॲड करू शकता त्यामध्ये. तर असं मस्त मी गूळ आणि साखर घालून छान असं फिरवून घेत आहे, त्याला एकजीव करून घेत आहे. तुम्ही पण असं छान मस्त एकजीव करून घ्या. त्यामध्ये हात फिरवत राहा थोडं थोडं, कारण खाली चिटकण्याची शक्यता असते. तर असं 4-5 मिनिटे मी छान असं मध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही सगळं एकजीव झालेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं असं जायफळ खिसून घेतलेलं आहे आणि 2 चम्मच इलायची पूड ॲड केलेला आहे मी. आणि त्यानंतर ओल्या नारळाचं खिसलेलं खीसमध्ये ॲड करून मी सगळं परत आणखीन 1-2 मिनिटासाठी एकजीव करून घेतलेलं आहे. थोडंसं खीस आपल्याला नंतर पण ठेवायचं आहे. ते का हे मी नंतर सांगते. तर सगळं एकजीव करून घेतलं आणि मस्त असं खीर आपली रेडी आहे इथे. तर मी इकडे ओल्या नारळाचं खीस ठेवायचं म्हणलं होतं, तर ते यासाठी की 2 चम्मच तुपामध्ये आपल्याला त्याला परतून घेऊन खिरीमध्ये टाकायचं आहे आणि आणखीन परत 1 चम्मच तुपामध्ये आपल्याला खसखस त्यामध्ये ॲड करायची आहे. खसखस टाकल्यामुळे खिरीला एक वेगळीच टेस्ट येते. सगळं मी परत एकदा एकजीव करून घेतलेलं आहे आणि मस्त असं खीर रेडी आहे खाण्यासाठी. तर मध्येच येतो एक ट्विस्ट. तर मी इथे मस्त असं खिरीमध्येच खीर शिजते वेळेसच दूध ॲड करते. म्हणून माझी खीर 2 दिवसामध्येच फस्त होते आणि कुकर म्हणजे शिजते वेळेसच दूध नाही घातलं तर मग ती फ्रीजमध्ये 8 दिवस पण टिकते खीर. इथे पारंपरिक पद्धतीने बनवणाऱ्या खिरीमध्ये ड्रायफ्रुट्स घातले जात नाही. तुम्हाला घालायचं तर घालू शकता. तुम्ही पण अशा प्रकारे तुम्ही पारंपरिक पद्धतीने खीर नक्की एकदा बनवून बघा, ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि स्पेशलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया अशाच पुढच्या एपिसोडमध्ये नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत थँक्यू.